अपक्ष गोकुळ गीते यांची विधान परिषद निवडणुकीत मारली बाजी। शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांचा केला पराभव। महायुतीच्या नेत्यांनी विश्वासघात केला, दराडे बंधूंचा आरोप। कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती। नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते यांनी 109 मतांनी विजय मिळवत महायुतीला जोरदार धक्का दिला असून महायुतीकडे 400 पेक्षा जास्त मतदार असताना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना तब्बल 109 मतांनी पराभव पत्करावा लागला। हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे। उमेदवारी व नंतर माघारी हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती। मात्र माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अपक्ष गोकुळ गीते व भाजप बंडखोर यांची उमेदवारी कायम राहिली होती। नेते मंत्री उदय सावंत, गिरीश महाजन व दादा भुसे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी गीते यांना घेण्यास यश मिळविले। मात्र आपण प्रचार थांबवत असल्याचे सांगून दराडे यांचा प्रचार करणार नाही असे सांगून पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका तसेच नगरसेवकांच्या गाठीभेटी साधत निवडणुकीतील शिष्टाचार पूर्ण केला। त्यामुळे अनपेक्षितपणे गीते जोरदार मुसंडी मारत 357 मते घेत विजय मिळविला। शिवसेना शिंदे गटाला अवघे 248 मते मिळवली। महायुतीच्या नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याची भावना दराडे बंधू यांनी व्यक्त केली। तर मी थांबलो असतो तरी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली, त्यामुळे हा विजय झाला। आता या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे, मी कोणालाही भेटू शकतो, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी व्यक्त केली। दरम्यान अपक्ष गोकुळ गीते विजयी झाल्याने नेमकी कोणी बंडखोरी केली यावरून नगरसेवक एकमेकाकडे संशयाने पाहत आहेत। राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मी काय करतोय थांबवलेला होता, पण मी कोणाला दिलेला नव्हता। ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्या न देण्याच्या दिवशी किंवा ज्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण आपण या ठिकाणी बघितलेला होता। त्याच कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे। आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली। एकंदर पाहिलं तर दराडेंकडून प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत। थेट आम्ही कोट्यवधी रुपये देऊन गीतेंना देखील प्रत्यक्षपणे म्हटलंय। बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही। तुमच्या विजयाचं नेमकं काय सूत्र नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र कार्यकर्ते हा माझ्या विजयाचा मागचा। दराडेंचा मायनस पॉईंट नेमका कुठे वाटला, काय तुम्हाला मतदारांनी का साथ दिली? हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका। मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही। त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला। जर विधान विश्वासघात झाला कोणी केला त्यांनी त्यांना विचारावं। तुमची पुढची भूमिका मी तर उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही। पुढची नेमकी काय भूमिका आहे? उदय सामंतांचं थेट आपल्याला आमंत्रण आलंय। त्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून निवडून आणलं, हा अधिकार त्या कार्यकर्त्यांचा। आपण एकनाथ शिंदेला भेटल्यानंतर प्रवेश करणार आहात शिंदे गटात? खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली होती, कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन। धाराशिव पॅटर्न आपण नाशिकमध्ये राबवताय का? नाही, असं काही नसतं, धाराशिव पॅटर्न वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचा त्या नेत्यावर अधिकार असतो आणि कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, तर तो नेता कायम यशस्वी होतो। उदय सामंत एकनाथ शिंदेशी विजय झाल्यानंतर काही बोलणं झालंय का? मी आतमध्ये आहे, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे माझं कोणी जर विमानानं आपल्याला ओझरच्या एअरपोर्टवर, तर मी फक्त माझ्या कार्यकर्त्यांना उद्या बघू काय काय होतं। ओझरच्या एअरपोर्टवर विमान पाठवले अशी देखील चर्चा आहे। तसं असेल तर आपण तात्काळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेणार का? मला काही याबद्दल कल्पना नाही। हा, मी कोणाला पण भेटू शकतो, लोकशाही आहे। उद्या मला या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तत्सम खात्यांचे मंत्री असतील, यांना भेटणंच आहे। त्यात अपक्षही असेल, हा अपक्ष असल्यामुळे कोणाला मी भेटू शकतो ना। कामं तर करावं लागणार ना, मी लोकांना वचनबद्ध केलंय त्या ठिकाणी त्यांची कामं करण्यासाठी। मला ज्यांना कोणाला भेटावं लागेल, म्हणजे महायुतीचे असो महाविकास आघाडीचे असो, मी त्यांना भेटेल। शिंदे गटात महायुतीचे 432 मतं होते, दराडेंचा विजय निश्चित मानला होता। फटाफट कशी झाली? हे बघा, तुम्ही महायुतीचे मतं जरी असले तरी निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली। आपल्याला माहित आहे पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती।
या आमदार महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते. त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे आसिफ भाई शेख, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी, त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचं हे गणित आहे. 31 पहिली जागा वाटपात शिवसेनेला गेली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो प्रचंड प्रेशर आणला की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मग मी एक पुन्हा अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी सादर केला. केसाने गळा कापला असं दराडे म्हणतात. हे बघा, आता निवडणूक पार पडलेली आहे. त्यांनी माझा बाप काढला होता, आपल्याला पण माहित आहे. तू म्हातारा झाला का, तुला अजून निवडणुका लढवायला कालावधी आहे, असं पण ते बोललेले होते. पण आता माझा त्यांच्याबद्दलचा तो दावा होता तो संपलेला आहे. मला लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी विश्वास टाकलाय. मी त्या विश्वासाचं स्वागत करेल आणि भविष्यात त्यांच्या कामासाठी अवरात्र झटेल एवढं सपोर्ट करतो. मुळात जी युती म्हणून आम्ही लढलो, तर युतीमध्ये आमचा सगळ्यांनी घात केला. आम्ही भरोश्यावर राहिला. आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सगळ्यांवर विश्वास ठेवला, पण हे लोक कोणी विश्वासाला पात्र राहिलेले नाही. नेमका कोणी विश्वासघात केलेला आपल्या हे मतदानाची संख्या जर बघितली 200 BJPचे, शिंदे गटाचे 170 आहे, राष्ट्रवादीचे 107 आहे. युतीच्याच लोकांनी घात केला. खरं तर आपण जर बघितलं तर 3 मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी देखील आपण गेलेला हा होता. सगळा ड्रामा होता. समजूत काढण्याची काही गरज नव्हती. हे फक्त आम्हाला रन होऊन देऊ नये हा दृष्टिकोन इंडोळ्यासमोर खरं तर ठेवला. सहलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी. नाही, हे तर सगळं आमच्या सहलीमध्ये ते सुद्धा होते ना. त्यांनी तर घात केला. आमच्या सहलीमध्ये ते सुद्धा होतेच ना. किती मतांचा फरक तुम्हाला? आकडा काय घेतला नाही माझा. आकडा घेतला. खरं तर आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहेत का? एकनाथ शिंदेशी बोलणार आहेत? 100% एकनाथ शिंदेशी आता आपला महायुतीमध्ये कोणत्या पक्षावरती रोष आहे? आपण म्हणतात की महायुतीनंच घात केलाय. 200 मतं जर BJPचे असेल तर उमेदवाराला किती मतं पडतात याच्यावरून शिंदे गटाची 170 मतं आहे, राष्ट्रवादीची 105 मतं आहे. एवढी मताची तुमच्या